श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 3. स्वगुण परीक्षा. समास 5. स्वगुण परीक्षा ड. श्रीराम. पुढे गेला विदेशासी, प्राणी लागला व्यासंगासी, आपल्या जीवेसी सोसी नाना श्रम. श्रीराम. श्री समर्थ सांगतात की याप्रमाणे पुढे विदेशात जाऊन व्यवसाय करायला सुरुवात केली व त्यासाठी तो जीवापाड नाना प्रकारचे कष्ट सोसू लागला. ऐसा दुस्तर संसार करिता कष्टला थोर, पुढे 2-4 संवत्सर द्रव्य मिळविले. श्रीराम. याप्रमाणे प्रपंच करीत असता त्याला अत्यंत कष्ट झाले. पुढे 2-4 वर्षे कष्ट करून त्याने द्रव्य मिळविले. सवेची आला देशासी, तो आवर्षण पडिले देसी, तेणे गुणे मनुष्यांसी बहुत कष्ट झाले. श्रीराम. मग लगेच तो स्वदेशास परत आला. तो तेथे दुष्काळ पडला होता व त्यामुळे सर्व माणसांना अत्यंत कष्ट भोगावे लागत होते. एकांच्या बैसल्या अमृत कळा, एकास चंद्री लागली डोळा, एके कापती चळचळा दैन्यवाणी. श्रीराम. कुणाची गालफडे बसली होती तर कुणाचे डोळे निस्तेज झाले होते. कुणी अत्यंत दीन होऊन थरथर कापत होते. एके दीनरूप बैसली, एके सुजली एके मेली, ऐसी कन्या पुत्रे देखिली अकस्मात डोळा. श्रीराम. कोणी भिकाऱ्यासारखी बसलेली तर कुणाच्या अंगावर सूज आलेली तर कोणी मरून गेलेली अशी आपल्या मुलामुलींची अवस्था झालेली त्याने बघितली. तेणे बहुत दुःखी झाला, देखोनिया उभडा आला, प्राणी आक्रंदो लागला दैन्यवाणा. श्रीराम. ते सर्व पाहून तो अत्यंत दुःखी झाला. त्याला गहिवरून आले व तो दीन होऊन आक्रोश करू लागला. तवती अवघी सावध झाली, म्हणते बाबा बाबा जेऊ घाली, अन्ना लागे मिडकली झडा घाली ती. श्रीराम. तेव्हा ती सर्व मुले सावध झाली आणि बाबा बाबा आम्हाला जेऊ घाला असे म्हणू लागली. अन्नासाठी अशाळभूत झालेली असल्याने त्याच्या अंगावर त्यांनी झडपच घातली. गाठोडे सोडून पाहती, हाता पडिले तेची खाती, काही तोडी काही हाती प्राण जाती निघोनी. श्रीराम. पोरांनी बापाचे गाठोडे सोडून पाहिले व जे हाताला येईल ते ती खाऊ लागली आणि काही अन्न तोंडात तर काही हातात असतानाच काही जणांचे प्राण निघून गेले. तातडी तातडी जेऊ घाली, तो ते जेविता जेविता काही मेली, काही होती धादावली तेही मेली अजीर्णे. श्रीराम. तो घाईघाईने त्यांना जेवू घालू लागला तर जेवता जेवताच काही मेली. काही अत्यंत भुकेली होती, त्यांनी जास्त खाल्ल्याने ती अजीर्ण होऊन मेली. ऐसी बहुतेके मेली, 1-2 मुले उरली, तेही दैन्यवाणी झाली आपुले माते वाचून. श्रीराम. अशा प्रकारे बहुतेक मुली मेली, 1-2 उरली, पण तीही आपल्या आई वाचून अत्यंत दीनवाणी झाली. ऐसे आवर्षण आले, तेणे घरची बुडाले, पुढे देसी सुभिक्ष झाले अतिशयेसी. श्रीराम. अशा रीतीने दुष्काळ पडल्याने त्याचे सर्व घरच बसले. काही दिवसांनंतर देशात अन्नधान्याची अतिशय समृद्धी झाली. लेकुरा नाही वाढविते, अन्न करावे लागे आपुले न हाते, बहुत्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा. श्रीराम. घरात मुलांना वाढविणारे कुणी राहिले नव्हते. स्वतःच्या हाताने अन्न शिजवावे लागे. स्वयंपाक करण्याचा त्याच्या मनाला फार त्रास वाटू लागला. लोकी भरीस घातले, पुन्हा मागुते लग्न केले, द्रव्य होते ते वेचले लग्ना कारणे. श्रीराम. लोकांनी भरीला घातले म्हणून त्याने पुन्हा लग्न केले. जे द्रव्य मिळविले होते ते लग्नासाठी खर्च झाले. पुन्हा विदेशासी गेला, द्रव्य मिळवून आला, तव घरी कळहो लागला सावत्र पुत्रांची. श्रीराम. म्हणून तो परत विदेशी गेला व पुन्हा द्रव्य मिळवून परत आला. तो घरी बायको आणि सावत्र मुलांच्यात भांडणास सुरुवात झाली होती. स्त्री झाली नाती धुती, पुत्र देखो न सकती, भ्रताराची गेली शक्ती वृद्ध झाला. श्रीराम. त्याची बायको वयात येऊन शहाणी झाली होती. ते मुलांना बघवेना. नवरा वृद्ध झाल्याने त्याच्या अंगी काहीच शक्ती उरली नव्हती. सदा भांडण पुत्रांचे, कोणी नायकती कोणाचे, वनिता अति प्रीतीचे प्रीतिपात्र. श्रीराम. मुलांमध्ये आपसात सारखी भांडणे सुरू झाली. कोणी कोणाचे ऐकेना. त्याचे मन मात्र बायकोच्यात अत्यंत आसक्त झाले. किंत बैसला मना,
येके ठाई पडेना, म्हणून या 5 जणा मिळविले श्रीराम. एकमेकांबद्दल त्यांच्या मनात संशय उत्पन्न झाला. काही केल्या एकमत होईना, म्हणून त्याने पंचांना बोलावून आणले. 5 जण वाटे करीती, तो ते पुत्र नायकती. निवाडा नव्हेची अंती, भांडण लागले श्रीराम. पंचांनी वाटण्या करून दिल्या, पण मुलांना ते पटेना व ती ऐकेनात. काहीच निवाडा झाला नाही आणि शेवटी परत भांडणे सुरू झाली. बाप लेका भांडण झाले, लेकी बापास मारिले. तव ते मातेने घेतले शंखतीर्थ श्रीराम. बापाचे व मुलांचे भांडण जुंपले आणि मुलांनी बापाला मारले. ते पाहून आईने शंखध्वनी करायला सुरुवात केली. ऐकोनी मिळाले लोक, उभे पाहती कौतुक. म्हणती बापास लेक कामा आले श्रीराम. तिने बोंब मारलेली ऐकून तेथे लोक गोळा झाले आणि उभे राहून गंमत पाहू लागले. ते म्हणू लागले, वाह, मुले बापाच्या चांगली उपयोगी पडली. ज्या कारणे केले नवस, ज्या कारणे केले सायास. ते पुत्र पितियास मारती पहा श्रीराम. ज्या मुलांसाठी बापाने नवस केले, अनेक कष्ट उपसले, तीच मुले आता बापाला मारित आहेत पहा. ऐसी आली पापकळी, आश्चर्य मानिले सकळी. उभे तोडिती कळी नगरलोक श्रीराम. असा हा पापमय कलह पाहून सर्वांना फार आश्चर्य वाटले. मग तेथे गावातील जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटविले. पुढे बैसोन 5 जण वाटे केले तत्समान. बापलेकांचे भांडण तोडिले, तेही श्रीराम. पुढे 5 जणांनी बसून समसमान वाटे केले आणि त्यांनी ते बाप लेकांचे भांडण एकदाचे मिटवले. बापास वेगळे घातले, कोपट बांधून दिधले. मन कांतेचे लागले स्वार्थ बुद्धी श्रीराम. त्या मुलांनी बापाला वेगळे काढले आणि एक खोपटे बांधून दिले. बायकोच्या मनातही स्वार्थ बुद्धी उत्पन्न झाली. कांता तरुण पुरुष वृद्ध, दोघास पडिला संबंध. खेद सांडून आनंद मानिला तेही श्रीराम. बायको तरुण आणि नवरा म्हातारा असा घरात या दोघांचा संबंध उरला तेव्हा खेद न करता दोघांनी त्यातच आनंद मानला. स्त्री सापडली सुंदर, गुणवंत आणि चतुर. म्हणे माझे भाग्य थोर वृद्धपणी श्रीराम. मला म्हातारपणी सुंदर, गुणवंत आणि चतुर बायको मिळाली, हे माझे केवढे थोर भाग्य, असे तो म्हणू लागला. ऐसा आनंद मानिला, दुःख सर्वही विसरला. तव तो गलबला झाला परत चक्र आले श्रीराम. याप्रमाणे मागील सर्व दुःख विसरून त्याने आनंद मानला. इतक्यात चहूकडे आरडाओरडा झाला की शत्रूची धाड आली आहे. अकस्मात धाडी आली, कांता बंदी धरून नेली. वस्तभावही गेली प्राणियाची श्रीराम. अकस्मात धाड आली आणि शत्रूने त्याच्या बायकोला कैद करून धरून नेली. एवढेच नव्हे तर त्याची सर्व चीजवस्तूही नेली. तेणे दुःख झाले भारी, दीर्घ स्वरे रुदन करी. मनी आठवे सुंदरी गुणवंत श्रीराम. त्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले व तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या सुंदर गुणसंपन्न बायकोची मनात त्याला आठवण येऊ लागली. तव तिची वार्ता आली, तुमची कांता भ्रष्टली. ऐकोनिया अंग घाली पृथ्वीवरी श्रीराम. तोपर्यंत बातमी आली की तुमच्या बायकोला भ्रष्ट केले आहे. हे ऐकताच तो दुःखाने धाडकन जमिनीवर कोसळला. सव्य अपसव्य लोळे, जळे पाझरती डोळे. आठविता चित्त पोळे दुःखानळे श्रीराम. डाव्या उजव्या कुशीवर तो गडबडाळ लोळू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. बायकोची आठवण येऊन त्या दुःखाने त्याचे चित्त पोळू लागले. द्रव्य होते मिळविले, तेही लग्नास वेचले. कांतेसीही धरून नेले दुराचारी श्रीराम. मी काही द्रव्य मिळविले होते, तेही लग्नासाठी खर्च केले आणि आता दुराचारी लोकांनी माझ्या बायकोलाही धरून नेली. मजही वृद्धाप्य आले, लेकी वेगळे घातले. आहा देवा, ओढवले अदृष्ट माझे श्रीराम. मलाही आता म्हातारपण आले आहे आणि त्यात मुलांनी मला वेगळे काढले आहे. देवा, हे केवढे दुर्दैव माझ्यावर ओढवले आहे. द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही, शक्ती नाही. देवा, मज कोणीच नाही तुझ वेगळे श्रीराम.
माझ्याजवळ आता पैसा अडका नाही, बायकोही नाही, घरही गेले, शक्तीही उरली नाही. देवा, आता तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीच उरले नाही. पूर्वी देव नाही पूजिला, वैभव देखो न भूलला, सेखी प्राणी प्रस्तावला वृद्धपणी श्रीराम. पूर्वी देवाची पूजा कधी केली नाही, वैभवाला भुलला आणि शेवटी म्हातारपणी त्याला पश्चाताप होऊ लागला. देह अत्यंत खंगले, सर्वांग वाळून गेले, वातपित्त उसळले, कंठ दाटला कफे श्रीराम. देह अत्यंत खंगला, सर्वांग वाळून गेले, वात पित्त उसळले, कंठ कफाने दाटून आला. वळे जिव्हेची बोबडी, कफे कंठ घडगडी, दुर्गंधी सुटली तोंडी, नाकी श्लेष्मा वाहे श्रीराम. जिभेची बोबडी वळली, कफाने घसा घरघरू लागला, तोंडातून दुर्गंधी सुटली, नाकातून शेंबूड वाहू लागला. मान कापे चळचळा, डोळे गळती भळभळा, वृद्धपणी अवकळा ठाकून आली श्रीराम. मान चळचळा कापू लागली, डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले, वृद्धपणात अशी ही अवकळा प्राप्त झाली. दंतपाटी उखळली, तेणे बोचरखिंडी पडिली, मुखी लाळ गळो लागली दुर्गंधीची श्रीराम. दातांची कवळी उखडल्यामुळे बोडके झाले, तोंडातून अति दुर्गंध असलेली लाळ गळू लागली. डोळा पाहता दिसेना, कानी शब्द ऐकेना, दीर्घस्वरे बोलवेना, दमा दाटे श्रीराम. डोळ्यांनी नीट दिसेना, कानांनी शब्द ऐकू येईना, मोठ्याने बोलताही येईना, कारण दमा वाढू लागला. शक्ती पायांची राहिली, बैसवेना मुरकुंडी घाली, बृहती वाजो लागली तोंडाचा ऐसी श्रीराम. पायातील शक्तीही नाहीशी झाली, बसता येईनसे झाले, म्हणून मुरकुंडी घालून पडून राहू लागला. तोंडाप्रमाणे गुदवारही वाजू लागले. क्षुधा लागता आवरेना, अन्न समयी मिळेना, मिळाले तरी चावेना, दात गेले श्रीराम. पित्तामुळे अन्न पचेना, नाही, भूक आवरेनाशी झाली, भुकेच्या वेळी अन्न मिळेना आणि मिळाले तरी दात पडून गेल्याने ते चावता येईना. पित्ते जिरेना अन्न, भक्षिताच होये वमन, तैसेची जाये निघोन अपानद्वारे श्रीराम. पित्तामुळे अन्न पचेना, खाता क्षणीच ते ओकून पडू लागले किंवा खालच्या वाटेने जसेच्या तसे निघून जाऊ लागले. विष्टा मूत्र आणि बळच, भोवता वमने केला नास, दुरून जाता कोंडे श्वास विश्वजनाचा श्रीराम. विष्ठा मूत्र आणि नाका तोंडातील मळ व ओकारी यामुळे त्याच्या आजूबाजूला सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. या घाणीमुळे दुरून जाऊ लागले, तरी सुद्धा लोकांचा श्वास कोंडू लागला. नाना दुःखे नाना व्याधी, वृद्धपणी चळे बुद्धी, तरी पुरेना अवधी आयुष्याची श्रीराम. याप्रमाणे नाना दुःखे नाना रोग यामुळे म्हातारपणी त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली, तरी आयुष्याची मर्यादा काही संपेना. पापण्या भवयाचे केश, पिको न झडले निशेष, सर्वांगी लोंबले मांस चिरकुटा सारखे श्रीराम. पापण्यांचे भुवयांचे केस पिकून पूर्णपणे गळून गेले, सर्वांगावरील मांस एखाद्या जुन्या कापडासारखे लोंबू लागले. देह सर्व पारिखे झाले, सवंगडे निशेष राहिले, सकळ प्राणी मात्र बोले मरे नाका श्रीराम. देह पूर्णपणे पराधीन झाला, कोणी सवंगडीही उरले नाहीत. सर्व लोक म्हणू लागले की हा एकदाचा मरत का नाही. जे जन्मून पोसली ते चिफिरोन पडिली, अंती विषम वेळ आली प्राणियांसी श्रीराम. ज्यांना जन्म देऊन त्यांचे पालन पोषण केले ती मुले विरुद्ध झाली, शेवटी त्याला फार कठीण काळ आला. गेले तारुण्य गेले बळ, गेले संसारीचे सळ, वाताहात झाले सकळ शरीर आणि संपत्ती श्रीराम. तारुण्य गेले, अंगातली शक्ती गेली, संसाराची मस्तीही गेली. अशा प्रकारे शक्ती आणि संपत्ती जाऊन सर्व वाताहात झाली. जन्मवरी स्वार्थ केला, ती तुकाही व्यर्थ गेला, कैसा विषम काळ आला अंतकाळी श्रीराम. जन्मभर स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला आणि शेवटी अंतकाळी अशी विषम परिस्थिती प्राप्त झाली. सुखाकारणे झुरला, सेखी दुःखे कष्टी झाला, पुढे मागुता धोका आला येमयातनेचा श्रीराम. सुखासाठी झुरला पण शेवटी दुःखी कष्टी झाला आणि पुढे यमयातनेचा धोका तर आहेच. जन्म अवघा दुःख मूळ,
लागती दुःखाचे इंगळ, म्हणून या तत्काळ स्वहित करावे श्रीराम. सारांश: जन्म हेच सर्व दुःखाचे मूळ असून त्याला दुःखाची इंगळी सारखी डसतच असते, म्हणून माणसाने तत्काळ स्वहित साधावे. असो ऐसे वृद्धपण, सकळांचा हे दारुण, म्हणून या शरण भगवंतास जावे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की असो, याप्रमाणे सर्वांना असे दारुण वृद्धपण येणारच आहे, म्हणून प्रत्येकाने भगवंतास शरण जावे. पुढे वृद्धी सतत्वता, गर्भी प्रस्तावा होता, तोची आला मागुता अंतकाळी श्रीराम. गर्भावस्थेत जीवाला जसा पश्चाताप झाला होता तसाच तो तत्वतः त्याला वृद्धपणी होतो आणि तोच पुन्हा अंतकाळीही होतो. म्हणून मागुते जन्मांतर, प्राप्त मातेचे उदर, संसार हा अति दुस्तर तोची ठाकून आला श्रीराम. म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, मातेच्या उदरात काही काळ राहावे लागते आणि तरुण जाण्यास कठीण असा हा संसार परत त्याच्या पुढे उभा राहतो. भगवत भजनान वाचुनी, चुके नाहे जन्म योनी, तापत्रयाची जाचणी सांगिजेल पुढे श्रीराम. या प्रकारे गर्भवास व जन्म यातून भगवत भजना वाचून सुटका होत नाही. आता पुढील समासात 3 तापांचा जाच कसा होतो हे सांगितले जाईल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा ड नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.